नेते माननीय हर्षवर्धन पाटील आपले पुणे जिल्हा महामंडळाचे अध्यक्ष अंकिता ठाकरे, लालासाहेब पवार, विलास बापू गोरल, विलास बापू वाघमारे, देवराज भाऊ जाधव, पांडुरंग शिंदे, तालुक्याचे अध्यक्ष भाजपचे शरदजी चांदा, राजवर्धन पाटील, निहार ठाकरे, उदयसिंह पाटील, विकास पाटील, किरण पाटील, आनंद बापू थोडा, माऊली सभे, करणसिंह गोरल, कमल पाटील, शेखर पाटील, डॉक्टर सोनवणे, प्रदीप पाटील, कृष्णजी यादव, तुषार खराडे, मारुती वळवे, संतोष चव्हाण, राज जाधव, भूषण काळे, बाबूबाळा सातोडे, वैद्यनाथ वाघमारे, पाक्षे, राजेंद्र गायकवाड, दिनेश देवकर, आकाश तांबळे, राजकुमार गड्डा, माऊली वाघमोडे, सुभाष मोकडे, माता शिंगाडे, वैभव युडे, जयंत फटाळे, उज्ज्वला जयराव, शीतलताई साबळे, तेजस देवताते, गड्डा, सर्व माझ्या आणि शहरातून प्राप्त झालेले भारतीय जनता पक्षाचे जीवाभावाचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, संघटनेचे सर्व पदाधिकारी, आपले उमेदवार सुमेधा पवार, जमलेले पत्रकार मित्रांनो, भगिनींवर माझ्या मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही आपल्या सगळ्यांच्या सोबत व्यक्त करतो की आपला 5-7 वाजता मला यायला बराच उशीर लागला, पण त्याला कारण असं होतं, धाराशिवमध्ये अर्चना राणा पाटलांचा उमेदवारी अर्ज भरायचा होता. मी चंद्रशेखर बावनकुळे आणि सगळे तिथले आमदार, पालकमंत्री तानाजीराव सावंत असतील, शंकर बनसोडे मंत्री असतील, किंवा अभिमन्यू पवार असतील, बसवराज पाटील असतील, राजाभाऊ माने असतील, त्याच्या संदर्भामध्ये सर्व खासदार, सर्व आमदार हे त्या कार्यक्रमाला पाटील, सगळे होते, ज्ञानराज चौगुले असे सगळे होते. एवढी प्रचंड गर्दी झाली होती की मिरवणूक करायला आम्ही आणि नंतर बावनकुळे साहेबांना असं म्हणजे काय तुम्हाला आता जावं लागेल 4-4:30 वाजता नागपूरला विमानतळावर येणार आहे आणि नंतर त्यांच्याबरोबर त्यांना वर्ध्याच्या सभेला जायचं होतं. त्याच्यामुळं पंतप्रधान येत असताना राज्याचा पण भारतीय जनता पक्षाचा प्रधान नसले पाहिजे. त्यामुळे ते गेल्यानंतर त्यांनी सांगितले की आता हे सगळं तुम्ही संपवायचं आणि मग तुम्ही जायचं. त्याच्यामुळं थोडंसं महायुतीमध्ये कधी कोणाची अडचण आली तर एकमेकाला सांभाळून घ्यावं लागतं. तशा पद्धतीनं मी तिथं मला जास्त वेळ द्यावा लागला आणि तुम्हाला डिस्टर्ब बसावं लागलं. त्याबद्दल सुरुवातीला मित्रांनो, मी दादासाहेबांचं, अंकिता ठाकरेंचं, शरदजी आमदारांचं, बाबासाहेब ठाकरेंचं, स्वतः हर्षवर्धन पाटलांचं सगळ्यांची भाषण काही लक्षात माहिती. मित्रांनो, हे उद्याची निवडणूक, या निवडणुकीच्या निमित्तानं या परिसरामध्ये येऊन तुमच्याशी बोलत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की 89च्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय शंकरराव राजेराव पाटील भाऊ हे उभे होते आणि आणि तेव्हापासून आम्ही अनेक जण एक्क्याण्णवला मी उभा होतो. त्यावेळेस सीतापूर तालुक्याने प्रचंड फलप्रदानी केली. 80-85 हजाराचं लीड
मतदारांची संख्या कमी होती तरी 85,000चं लीड दिलं. देशात काँग्रेस पक्षामध्ये पुरुषांच्या मध्ये सगळ्यात जास्त मताधिक्यांनी पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते. 3.5 लाखाच्या मताधिक्यांनी मला निवडून दिलं. लोकसभा मतदारसंघात 4.5 लाख मला पडली, 1 लाखच्या प्रतिभा लोकांना पडली आणि ती निवडणूक झाली. तेव्हापासून अनेक निवडणुका मी पाहिल्या, अनेक सरकार पाहिले, त्याचा उल्लेख असोसिएशननी केला. ते सगळं होत असताना अंकिताने पण सांगितलं किंवा मागच्या 4 निवडणुकीमध्ये पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये आमच्याकडनं काम करून घेतलं जातं, परंतु नंतर मात्र वेगळं घडलं. हा अनुभव आम्ही सतत घेतो. मित्रांनो, ज्यावेळेस देवेंद्रजी आले त्यांनी तुम्हाला सांगितलं की मी हा नंतर घेतो, तिथं पालकत्व मी स्वीकारतो, तिथले जे काही प्रश्न असतील ते मी सोडवीन. या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 10 वर्ष अतिशय उत्तम पद्धतीने काम करतात. जगामध्ये अनेक देशांचे त्यांचे मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले. मागाशी शरदजी आमदारांनी सांगितली वस्तुस्थिती खरी आहे. युक्रेन आणि रशिया ही लढाई झाली, आपल्याला माहिती नव्हतं. अनेक आपली मुलं तिथं मेडिकल कॉलेजच्या करता युक्रेनमध्ये गेलेली, भारतातली, महाराष्ट्रातली, त्यांना अतिशय सुरक्षित आणण्याचं काम मोदींनी कृतीला सांगितलं की तेव्हा ते सगळे विद्यार्थी मला बाहेर काढायचे, थोडंसं सहकार्य केलं पाहिजे. मित्रांनो, शेजार धर्म हा पाळायचा असतो आणि मोदींच्या विनंती करता तिथं ऐकलं गेलं आणि त्या वेगवेगळी विमानं पाठवून आपण आपल्या मुलांना सगळ्यांना आपल्या भारत देशामध्ये आज आपल्या देशात मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था आपली करायची. आज जगात 5व्या क्रमांकावर गेलो. मोदी साहेबांना पुढच्या 3ऱ्यांदा पंतप्रधान होत असताना 3ऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्था द्यायची. फार मोठं विजन आहे त्यांचं. विकास पुरुष म्हणूनच मी त्यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्यासारखा तोडीचा नेता कुठल्याही राजकीय पक्षामध्ये 135 ते 140 कोटी जनतेचा कारभार खऱ्या अर्थाने करण्याच्या करता आपल्याला दिसत नाही. तुम्ही करायचं तर म्हणून बघा, भारत नागरिक म्हणून बघा. एकीकडे मोदी साहेबांचा फोटो, दुसरीकडे समोर कोण तुम्ही उत्तर द्यायला तयार नाही. गडबड झाला. राहुल गांधी काय तुलना होऊ शकते? काय राहुल गांधीची कारकीर्द आहे? काय मोदी साहेबांची कारकीर्द आहे? मुख्यमंत्री म्हणून गुजरातचे असल्या, देशाचे पंतप्रधान होत असल्या, सगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न हा मोदी साहेबांच्या दूरच्या दृष्टीने झालेला. मित्रांनो, सगळं होत असताना आपल्याला केंद्रामध्ये आपल्या विचाराचा खासदार निवडून दिला पाहिजे. जर सत्तेवर असणाऱ्या पक्षाचा खासदार, त्यांच्या युतीचा खासदार निवडून गेला तर केंद्राचा मोठा निधी त्या लोकसभा मतदारसंघाला आणता येतो. गेल्या 10 वर्षामध्ये तशा पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये किती निधी आला त्याची आपण शहानिशा करा. मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की हर्षवर्धन पाटील साहेबांच्या प्रयत्नांत आपल्या सगळ्यांच्या भेटीत उद्याच्याला इंदापूर तालुक्यामध्ये प्रचंड मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला मिळालं तर त्यामध्ये निश्चितपणे त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत महायुतीच्या उमेदवाराच्या जास्तीचा केंद्राचाही पैसा आणि राज्याचाही पैसा विकास कामाच्या करता आम्ही आम्हाला कुठे कमी पडणार नाही हा शब्द देखील मी आपल्याला तुम्हाला माहिती शब्दाचा पक्का मागे काय व्हायचं 2004 2009 2014 2019 मी हर्षवर्धन पाटलांची चर्चा करतो. चर्चा कोण ते आमच्या वर्षाकडे जायचे त्यांच्याशी चर्चा. मित्रांनो, मी उदाहरण देतो की 2019 निवडणूक झाली. आम्ही सगळेजण एक मोठा उद्योगपती आहे. आज देशातला बरेचसा उद्योगपती त्यांच्या घरी उद्योगपती मी अमित शहा, स्वतः पवार साहेब, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि
कोण कोण मंत्री कोण कोण राज्यमंत्री 43 मध्ये भाजपच्या किती राज्यमंत्री कुठली खाती सगळी चर्चा 5-6 मिनिट झाली. मला एक समीक्षा पडली त्याच्यामध्ये चर्चा होती परंतु नंतर ती शब्द पाळला जात नाही. तुम्ही या चर्चेत आहात तुम्हाला शब्द पाळावा लागेल. त्याचे साक्षीदार देवेंद्रजी त्याचे साक्षीदार प्रफुल्ल पटेल त्याच्यामध्ये मी होतो आणि त्यांनी मला सांगितलं वेळ हरकत नाही. परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर नंतर काहीतरी वेगळी चर्चा व्हायला लागली. मी म्हणून असं कसं आपलं तर ठरलं कसं आणि चाललंय वेगळंच हे कसं होईल तर आता आपल्याला आपली कला असं करायचं पण आपण शब्द दिले 5-6 मिनिट झालं आणि त्या उद्योगपतीच्या साक्षीने झालं. उद्योगपतीला घडीवर बाजूला ठेवा परंतु अमित शहाच्या साक्षीनं हे वेळोवेळी पंतप्रधानांना सांगायचे परंतु ते काही होत नव्हतं. शेवटी मला सांगण्यात आलं की बाबा काय करायचं. मी त्यांना सांगितलं मी शब्दाचा पाठ तुम्ही सांगा काही शब्द द्यायची दुसऱ्या दिवशी 8 वाजता शब्द द्यायचं ठरलं. त्यामध्ये लोक सांगतात भिडे सांगतो पहाटेचा शब्द तुझी पहाटेचा शब्द 8 वाजताला पहाटेचा शब्द नाही 4ला 5ला 6ला पहाटेचा शब्द कळका मीडिया बोलतात त्याच्यामुळे तुमचं घर आमचं राहू द्या झाला त्यामध्ये उत्तर मतदान झालं नाही नाहीतर आज महाराष्ट्राची चित्र वेगळं दिसत असतं. खरं तर त्या नियमामध्ये उत्तर मतदान आहे अर्थातची तुम्ही संसदीय कामकाज मंत्री म्हणून अनेक वर्ष सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना एकत्र घेऊन सभागृह चालवण्याचं काम केलं. त्याच्यावर तुम्हाला एकत्र माहिती पण ते झालं नाही आणि त्याच्यातून काही गोष्टी घडल्या आणि ते सरकार सांगायचं तात्पर्य माझ्या एका शब्द दिला होता मी शब्द पाळला. आता ज्यावेळेस देवेंद्रजींच्या बरोबर हर्षवर्धनजी पहिले बसले त्यांची चर्चा झाली. त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे अंकिता पण होती राजवर्धन पण होते असे सगळे होते. पुन्हा मला चर्चा केली मला देवेंद्रजींनी सांगितलं माझी तर आपल्याला चर्चा करायची आणि त्या हर्षवर्धन पाटलांच्या उपस्थितीत करायची. मला दिल्लीमध्ये अमित भाईंनी सांगितलं की यामध्ये महायुती झालेली आपल्याला एकोपा राहायला पाहिजे आपल्याला समोरच्याला पराभूत करायचंय. त्यावेळेस तुमच्या असणारे वेगवेगळे मागच्या काळातले जे काही एकमेकांचे विरोध एकमेकांच्या अडचणी त्या सोडल्या पाहिजे. बघायची जबाबदार सांगितलं तसं राजकारणामध्ये कुणी कायमचा मित्र असतो कुणी कायमचा शत्रू असतो विरोधक करतो शत्रू म्हणणं बरोबर विरोधक करतो आणि त्या पद्धतीने ती चर्चा झाली. ती चर्चा झाल्यानंतर मला हर्षवर्धन पाटलांच्या समोर देवेंद्रजींनी सांगितलं आधी आम्ही चर्चा केली आणि सांगितलं की उद्याच्या काळामध्ये 2024 लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही लोक जो निर्णय घेऊ तो निर्णय सगळ्यांनी मान्य करायचा आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यामध्ये सांगितलं की ठीक आहे आपण सगळेजण ते सांगताय त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही काही काळजी करण्याचं कारण नाही. मला देवेंद्रजी ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितल्या. हर्षवर्धन पाटलांना विचारा कधी नॅशनल फेडरेशनची निवडणूक झाली संपूर्ण देशामध्ये सरकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष देशाचा त्याला नॅशनल फेडरेशन म्हणतात. ती जबाबदारी अमित भाईंनी यांच्यावर टाकायचं ठरवलं. वास्तविक मागच्या वेळेस जयप्रकाश दांडेगावकर महाराष्ट्राचे होते. सहसा हर्षवर्धनजी एका राज्याचा संधी मिळाली की दुसऱ्या राज्याला दिली जाते. पण सहकारामध्ये अमित भाईंचा विश्वास हर्षवर्धन पाटलांनी संपादन केलेला गेला. त्याच्यामुळे मला विभागीच्या बद्दलचे निर्णय त्याच्यामध्ये जो आपला 1000 कोटीचा IT इन्कम टॅक्स होता आणि कितीतरी त्यापेक्षा जास्त आपल्याला व्याज लागलं होतं काही 1000
गेलो सरकार मंत्री होते आम्ही आले पीची लोकांना भेटलो त्याच्यामध्ये एका कवीला भेटलो प्रणव मुखर्जीला भेटलो जे जे आत्महत्या असायचे आम्ही भेटायचो ते चर्चा करायचे ते सांगायचे की आम्ही थांबवतो प्रार्थना कुणीही नाही हा बोलून कुणीच नाही पुस्तक ती टाकली तर तशीच राहायची पण यांनी सगळ्यांनी देवेंद्रजी हर्षवर्धन राधाकृष्ण विखे पाटील असे काही जण दिल्लीमध्ये गेले त्यांनी सांगितली आम्ही म्हणजे चांगलं माहिती आम्ही पहिली त्याचा अभ्यास केला आणि आम्ही पहिली काही गोष्ट मनावर घेतली की ती पूर्ण करायला जाते आज अशा पद्धतीनं आपलं 10,000 कोटीचं मुद्दल आणि 15,000 कोटीचं व्याज एफआरपी मध्ये जो भाव दिलेला होता त्याच्यात तुम्ही परवानगी घेतली नाही वगैरे असे उद्योग इन्कम टॅक्स काढले ते सगळे बाब झाले महाराष्ट्रातलं नाही देशाच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कारखान्यावरचा तो सगळा बोजा निघाला परत त्यांनी सांगितलं साहेब बोजा काढला पुढं विभागपेक्षा जास्त तज्ञावर काय काही कारखान्यात देतात त्यांचा रिक्षा दर होतो त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं कर्ज काढून तुम्ही दर दिला नाही कर्ज काढून तर सरकार तपासायचं आणि तपासल्यावर त्यांनी बघितलं की खरोखरीच त्यांचा दर निघतोय साखर आयुक्तांनी सही करायची जास्तीचा एफआरपीपेक्षा दर दिला तरी त्याला इथून पुढं देशात कुठेही इन्कम टॅक्स लागणार नाही हा निर्णय एनडीए सरकारने घेतला त्याच्याकरता सर जे 25 वर्ष काँग्रेसच्या राज्यसभेमध्ये घेता आले ते निर्णय मात्र धाडसाली कुठलाही निर्णय घ्यायला धाडस लागतं इच्छा शक्ती लागते पॉलिटिकल भीत लागतं ते भीत इथं दाखवण्यात आलं हा एक महत्वाचा निर्णय आपल्या बाबतीमध्ये झाला अशा पद्धतीने अनेक गोष्टी आता आपले दर एवढे घसरले असते परंतु त्यांनी सांगितलं नाही 31 रुपयाच्या आत कुणालाही साखर विकत घेता येणार नाही आणि विक्री करताना कुणालाही त्याच्यात विक्री करता येणार नाही मित्रांनो तुम्हाला माहिती आम्ही काँग्रेसच्या सरकारमध्ये असायचो हर्षवर्धनजी 17 रुपये दर असायचे 18 रुपये 19 रुपये 20 रुपये साखर खात्यावर तुम्ही बघायचंच नाही जो आता त्या ठिकाणी निर्णय घेतला तो निर्णय घेतला असता तर कारखानदारी टिकली असती बरेच कारखाने अडचणीत झालेल्या कारखान्याची छोटी बँकांनी विरोध काढले हे आपण पाहिलं त्याच्यामुळं याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करा आता स्वतः आम्ही पाहिजे की उद्याच्या निवडणुका उद्या आम्ही त्यांना सांगितलं आम्ही भाई एफआरपीचे दर तुम्ही 3 वेळा वाढवले 4 वेळा वाढवले पण 31 चा दर वाढवला नाही तुम्ही ज्यूस तू इथे जाऊ त्याच्याबद्दल मदत केली त्याबद्दल मत नाही मधल्या काळामध्ये 4.5 रुपये कोयत्याचा दर आणला युनिटला त्याच्यात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही 1.5 रुपये अनुदान द्यायचं ठरवलं प्रत्येक कारखान्याला काही कोटी रुपये फायदा होणार आहे त्यांचे 6 कोटी युनिट जातील त्यांना 9 कोटी मिळतील त्यांचे 10 कोटी जातील त्यांना त्या ठिकाणी 15 कोटी मिळतील अशा पद्धतीने निर्णय हे सर्वसामान्यांचं सरकार केंद्राचं सरकार शेवटच्या माणसाचा विचार करणारं सरकार आहे आणि त्यामुळं हे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम झालं आता म्हणत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं अंकिता पाटलांनी सांगितलं की आपण पुढं महायुतीचा धर्म पाळला पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंट आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा झाला त्याच्याबद्दल देवेंद्रशी सर्व विषयावर सविस्तर चर्चा झाली खरं तर पोलीस खातं जलसंपदा खातं ऊर्जा खातं जी आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याची खाती अतिशय महत्वाचे प्रश्न पाण्याचे जलसंपदाकडे असतात कायदा सुव्यवस्थेचे आमच्या गृह खात्याकडे असतात विजेचे त्याचा उल्लेख हर्षवर्धन पाटील साहेबांनी केला तो देखील आमच्या देवेंद्रजींच्याकडे आणि त्याकरता आपल्याला आम्ही सगळेजण असे प्रश्न निर्माण होतात एकनाथरावजी मी देवेंद्रजी बसतो आणि त्याच्यात मार्ग त्या ठिकाणी काढतो एक गोष्ट
इथं बोलत असताना की बाबा तुम्ही उद्याच्या काळामध्ये महायुतीच्या विचाराचा खासदार म्हणून निवडून द्या, उमेदवार निवडून द्या, आम्ही कोणाला निधी तुम्ही त्या ठिकाणी निवडून देण्याच्या करता त्या मशीनच्या शेजारी जे मंडळ आहे ते मंडळ घराच्या शेजारचं कसं लाभ आता एक परंतु ते थोड्या भाषा असतात तुम्ही घराच्या शेजारचं मंडळ आपण दाबावं आणि आम्हाला मतदान करावं तुम्ही मतदार राहा तुम्ही प्रमुख आहात घराचे शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार तुम्हाला दिला त्या अधिकाराचा वापर आम्हाला करा आणि देशाचे पंतप्रधान होतात तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता त्या मताचा वापर करू असं सांगितलं लगेच सुरू केले म्हणलं बाकीचे काही पण सांगतात की आम्ही इथे दर वर्षाला इतके लाख रुपये तुमच्या अकाउंटला टाकतात आम्ही असं करणार आम्ही तसं करणार हे बघ त्या आचारसंहितेचा भाग होतोय का उद्या त्याला आमदार खासदार किंवा कुठल्याही निवडणुकीमध्ये गावचा सरपंच निवडणूक का होते तो सरपंच म्हणत असतो मी गावचा सर्वांगीण विकास करेल मी गावच्या विकासाला निधी आणेल त्याकरता मला निवडून द्या तसा तो म्हणतो केंद्राचा आणि राज्याचा मोठा निधी आणण्याच्या करता महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही बद्दल सांगतो मगाशी हर्षवर्धन सांगितलं विकासाचे प्रश्न आहे कामचे प्रश्न आहे वेगवेगळे न्यायालयाचे काही प्रश्न आहे परंतु त्याही संदर्भामध्ये एकदा जर हर्षवर्धनजी आपलं 5व्या टप्प्यात झालं राज्यात आणि आचारसंहिता शिथिल केली कारण 6वा आणि 7वा टप्पा महाराष्ट्रातून आहे आणि शिथिल केली आम्ही विनंती करणार तर आपण 5व्या टप्प्यातच मतदान झालं असू आणि जर नाही विनंती मागणी केली तर 7व्या टप्प्यात म्हणजे जून महिन्यात अशा पद्धतीनं त्यामध्ये आपण लक्ष घालू त्या संदर्भात सहकारी संस्था दुधाचा व्यवसाय नवीन विकासाचा पर्व सुरू करावा लागेल मान्य नवीन विकासाचा पर्व आपण सगळेजण मिळून सुरू करूया जनतेच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी माणसाला मदत करावी लागेल हेही मला मान्य त्याबद्दल मी कुठे बाजूला जाणार नाही आपण सांगितलं की महायुतीचा धर्म पाळला पाहिजे आपण सगळेजण मिळून जे काही झाले त्याबद्दल महायुतीचा धर्म पाळू उद्या निराकरपूरला प्रचाराचा नारळ करून बोलणार मी पण उद्या बारामतीला कधीला प्रचाराचा नारळ बोलणार ती आपली परंपरा आहे ती परंपरा आपण टिकवायची ज्या परंपरा चांगल्या जुन्या असल्या तरी त्या नवीन लोकांना पण चांगल्या वाटतात त्या आपल्याला करायच्या आणि त्यावेळेस नवीन मला वाटतं 8 जिल्हा परिषदेची गट आणि जुने 7 असे 8 गटामध्ये किंवा 7 देतात हर्षवर्धनजी म्हणले की आपण संयुक्त समाजशक्ती देऊ एकदा हर्षवर्धन पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे सहकारी त्या सभा घेतली अशा सभा 9 होती त्या 9 किंवा काही 7 आणि 8 जे काही होईल ते तेवढ्या सभेला मी पण हर्षवर्धन पाटलांच्या समोर स्टेजवर हजर असेल आणि आम्ही दोघं मिळून त्या संयुक्त सभेला मार्गदर्शन करू त्याबद्दल विमाचं शंकर विमानामध्ये वाढू नका मागं खूप काही साठलेलं आहे खूप काही साचलेलं आहे त्याचं बुद्धिमंत उदाहरण म्हणजे आमच्या ऍडव्होकेट शरदजी चामदारांचं बेलवाडीचं त्यांच्या स्वतःच्या सुविधा पत्नीचं उदाहरण त्यांनी दिलं हेही मी त्या ठिकाणी ऐकून घेतले परंतु मित्रांनो इथून पुढच्या काळामध्ये आपण पहिल्यांदा भारताचा भवितव्य देश मजबूत असेल तर राज्य मजबूत राहणार राज्य मजबूत असतील तर जिल्हे मजबूत राहतील तालुके मजबूत राहतील आणि गाव मजबूत राहतील असा तो टप्पा आहे आणि त्या टप्प्याने आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी गेलं पाहिजे तुम्ही त्याच्याबद्दल व्यक्तीची काही शंका बाळगू नका मगाशी आमचे काही सहकार्यांनी मला काही गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या किंवा दादा
यामध्ये आता करंटचे भोला आपले आम्ही गोरपाचे चिरंजीव सभापती होते, त्यांनी काही दाखले मला दाखवले, मी ते घेतले। यामध्ये दुरुस्ती करावी लागली। जिथं काही कार्यकर्ते माझ्याबरोबर सतत काम करत होते, परंतु आता महायुतीच्या निमित्तानं भाजपचे पण कार्यकर्ते, काही शिवसेनेचे कार्यकर्ते, रासपा असेल, आरपीआय असेल, त्याच्या संदर्भातले वेगवेगळे घटक, सगळे मित्र पक्ष सगळ्यांची नाव घेत नाही, त्या सगळ्यांचे कार्यकर्ते त्यांना एकत्र मिळूनच आपल्याला पुढे जावं लागेल। त्याच्यामुळं काही जण फुटताय ते तिथल्या तिथे दुरुस्त करावं लागेल। अफवांच्यावर आणि सोशल मीडियावर कुठल्याही पद्धतीनं आपल्या महायुतीच्या 48 जागांच्या बद्दल कुणाच्याच मनात समज गैरसमज होता कामा नये। या पद्धतीचं काम वरपासून तळापर्यंतच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये करावं लागेल। तुम्ही सगळ्यांनी बातमी खूप चांगली केली। मला बघायची बाकीच्या मान्यवरांची भाषण चालू असताना ते हर्षवर्धनजींची वेगवेगळ्या विषयावर बोलत होतो आणि ते मला सांगत होते, ते सगळं मी पाहत होतो। मित्रांनो, इतर पक्ष वेगळे, परंतु भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष, सतत कार्यकर्त्यांना कामामध्ये घेऊन एक काम सांगितलं ते झालं की दुसरं झालं की तिसरं। मला आता माझ्या जवळचे सहकारी भाजपमध्ये गेलेले ते मला सांगतात किंवा दादा इथं अशी पद्धत असते, आपल्या काँग्रेसमध्ये, आपल्या राष्ट्रवादीमध्ये, आपल्या इतर पक्षात अरबेल असायचं, चला रे चला, चला रे चला, हौशे गौशे गौशे सगळ्यांना पण बरोबर घेऊन जावं। इथं तसं चालत नाही। इथं वरपासून खालपर्यंत शिस्त। उद्याच्याला शहराची जबाबदारी आम्ही दिली तर पेरवाडीमध्ये कोण बूथ व्हायचे, त्यांचे नंबर दिल्लीला बोलले तुझ्या माणसाला, रस्त्याने बाबा तू भारतीय जनता पक्षाचा बूथचा सदस्य झालेला असेल, त्यांचा झालो तर बरोबर बाकीच्या पक्षात मतदारी आणि घ्यायची, त्याच्यात नाव घ्यायची, त्याला फोन केला काही कामा करतो, काही फोन करतो, तुला काही उत्तर नाही का, सगळे सध्याला अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पक्षांची कामाची पद्धत असते। आम्ही पण बरेच पक्ष बघितले, ठीक आहे, RSS त्यांची पण त्यांना शिकवण आहे आणि स्वतः नरेंद्र मोदी साहेब अतिशय गंभीर अशा प्रकारचे नेते, त्यांच्या पण उद्याच्या 5 वर्षाच्या करता आम्हाला ज्यावेळी चर्चेला संधी मिळते, आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर मी देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे आम्हाला प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना भेटायला जावं लागतं, वेलकम करायला जावं लागतं, सीएम करायला जावं लागतं। त्यावेळी सतत डोक्यात देशाचा विकास, राज्याचा विकास, आपल्याला मगाशी जे आश्वासन पाटलांनी सांगितलं किंवा मगाशी काही ते बोलत असताना सांगितलं की बाबा ठराविक लोकांनाच पाणी मिळतं, पाणीची आठवणी येते, हे सगळे तुकडे जर दूर करायचे असतील तर मधी आम्ही चर्चा केलेली आहे। मुळशीचं पाणी, त्याच्याबरोबर आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुम्हाला पट्टारमध्ये जवळपास 2 शहर मिळून 30 TMC पाणी, 30 TMC पाणी, म्हणजे 9-27 3 वेळेला 20 धरणं भरती एवढं पाणी प्यायला लागतं। परंतु ते पाणी नंतर नदीला येतं, सिवेज ट्रीटमेंट प्लांट होतं, ते शेतीच्या योग्यतेचं फार तलावांच्या पिण्याच्या योग्यतेचं असं करून ते शेतीला सोडायचंय, हे आपल्याला आणायचंय, आपल्याला वीज पाणी आणायचंय। अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत। काल मी आणि देवेंद्रजी सांगलीमध्ये संजय काकांचा फॉर्म भरायला गेलो होतो, टेम्पो काकारी पैसा या योजना, तिथं आज अक्षरशः पाण्यावर जिथं कुसळ पडतं तिथं हिरवागार ऊस उगायला लागला, कांद्याच्या पातीसारखा ऊस होतो। अशा पद्धतीने बदल झालेला आहे। आपल्याला पण त्या गोष्टी कराव्या लागणार आहे। त्याकरता केंद्राचा पैसा लागतो, त्याकरता केंद्राच्या विचाराचा खासदार म्हणून केला पाहिजे। तो नाही केला तर ती मुस्लिम जातीचं भाषण करणार, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे केलं पाहिजे। आणि मोदीवर टीका करून प्रश्न सुटणार का? अरे चर्चा
घ्यायचंय त्यांनाच तुम्ही कारण केलं तर कोण तुम्हाला देणार नाही. गावात मी सरपंचाच्या विरोधी आणि रोज सरपंचाला तुम्ही टीका करत बसतो. सरपंच आला तर तेवढं कुठं माझ्याशी बरोबर काय नाही. परंतु माझी पाठ फिरणार की ग्रामसभा याचा अजिबात करायचा त्याचा बंदोबस्तच करायचा. ही पद्धत तरी कमची तुम्ही सांगायला पाहिजे का नाही. त्यामुळं आपण आपल्या विचाराचा महायुतीचा खासदार महाराष्ट्रातल्या जेवढी जास्त ताकद मोदी सरकारला मिळणार आहे तेवढा महाराष्ट्राचा फायदा होणार. कसा त्या पिण्याच्या पाण्याला जलजीवनला या शेतीच्या पाण्याला शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांना पैसा आपल्याला येणार. मेट्रोला पैसा येणार, वंदे भारतला पैसा येणार. त्याच्यामध्ये लोकल असेल, वेगवेगळ्या प्रकारचे नॅशनल हायवे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे अटल ब्रिज जावं. मुंबईला जाताना अर्धा तास वाचतो. डायरेक्ट आपण मंत्रालयाच्याकडे निघतो. हजारो कोटी रुपयाची कामं त्या दिवशी मला मोदी साहेब करत होते. आधी भूमिपूजन पण मीच केलं आणि उद्घाटन पण मीच केलं. असा नेता असावा. नाहीतर नेते असे असायचे निवडणूक आली की मला फोड 5 वर्ष काही नाही. पुन्हा पुढच्या निवडणुकीमध्ये पुन्हा झालं फोड आणि लोकांना आशेला. असं राजकारण महायुतीमध्ये आणि नरेंद्र मोदींच्या डिक्शनरीमध्ये नाही. एका एक निर्णय घ्यायचा म्हणलं तर घ्यायचा. अनेक वर्ष अनेक चर्चा घ्यायची. आम्ही महिन्यालाच 31% आरक्षण देणार कुणी दिलं नाही. 2029 पासून महाराष्ट्रात नाही तर सगळ्या राज्यात आणि देशात महिलांना आरक्षण दिलं बंधन. आता आपल्या 288 जागा आहेत महाराष्ट्र विधानसभेत. त्याच्या 288 सोडून 96 जागा महिलांच्या विरुद्ध. 96 जागा तिथं पुरुषांची लुडबुड चालणार नाही. ही किंमत कोणी केली? मोदी साहेब. काहीतरी काय म्हणतात विरोधक भूताचा विकासाचा बघायचा. मोदी साहेब परत येऊन झाले तर सरकार बदलती आणि तुला सांगितलं काही कामा मारतो. 14 आले बदललं, 19 आले बदललं. आपलं संविधान एवढंच चांगलं आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी हा विचार पूर्वक ते संविधान दिलेले आहे. म्हणून आपला भारत एक संघ राहिलेला. मी तर तुम्हाला जाहीरपणे सांगतो जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कुणीही आपलं संविधान बदलू शकत नाही. तुम्ही सांगा त्या माझ्या कोणत्या समाजाला घटना बदलते कशाला बदलते? घटनेमध्ये अमेंडमेंट करतात. तुम्ही अधिकार मंत्री असताना अमेंडमेंट आणायची कशा करता? काही थोडीशी दुरुस्ती असते. तसं 370 कलम त्यामध्ये रद्द करण्याच्या करता दुरुस्ती करावी लागली. हे महिलांच्या बिल आणण्याच्या करता दुरुस्ती करावी लागली. मागास आयोग त्याची मुदत संपली होती देशाची. तो मागास आयोग देशाला पुन्हा देण्याच्या करता त्यांनी त्या ठिकाणी बिल आणलं. काय बिघडलं? आज तो समाज मागास आहे त्याचा अभ्यास करायला नको. मधी इतर समाजातल्या गरीब लोकांना संधी मिळावी म्हणून एससीला मागासवर्गीय आरक्षण आहे. माझ्या बाकीच्या लोकांना आदिवासींना आरक्षण आहे. आपल्या इकडं 80 धनगर समाज आणि भटका समाज त्यांना आरक्षण आहे. ओबीसींना आरक्षण आहे. अहो पण बाकीच्या मध्ये असाही काही वर्ग आहे की जो गरीब आहे परंतु तो कुठल्याच आरक्षणामध्ये बसत नाही. त्यांना 10% आरक्षण इकॉनॉमी विंगर सेक्शन ईडब्ल्यूएस हे मोदी साहेबांनी आणलं. हे मोदी साहेबांनी आणलं आणि त्याचा फार मोठा फायदा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला झाला. मी आकडेवारी तुम्हाला सिद्ध करू शकतो. आता पुन्हा आम्ही 10% आणलं ती गोष्ट वेगळी. परंतु त्याच्यात आता त्या ईडब्ल्यूएस मधून त्यांना बाजूला जावं लागलं. ओबीसीचं सर्टिफिकेट त्यांना ओबीसीचं मिळतच. अशा कितीतरी गोष्टी आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या आहेत. आणि कुठल्याही पद्धतीनं भ्रष्टाचार पारदर्शकता तुम्ही काय गाव वर्षात कुठला काही आरोप झाला? कुठलं काही भ्रष्टाचाराची प्रकरण आली? उलट त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम चाललेलं आहे.
या पद्धतीचं पारदर्शक सरकार हे आपल्या मोदी साहेबांचं महायुतीचं आहे. म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी गावामध्ये माझा विकासाचं होत नाही, तो त्याचं काम करतो म्हणून मी ह्याचं काम करणार हे डोक्यात करा. हो जरी गाड्याचं काम करत असेल तर मोदी साहेबांच्या करता कमळांनी पण गाड्याचं काम करावं. मगाशी हर्षवर्धनजींनी चांगला शब्द वापरला, कमळाला मदत घड्याळाला करावी. जिथं कमळ असेल तिथं घड्याळाने कमळाला मदत करावी. जिथं धनुष्यबाण असेल तिथं कमळ आणि घड्याळ दोघं मिळून त्यांना मदत करतील. राज ठाकरेंनी देखील भिक्षाचा पाठिंबा दिलेला का तर मोदी साहेबांचा कारभार होतो. अशा अनेक गोष्टी मित्रांनो आपल्याला सांगता येतील. परंतु मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा माहिती देतो, दुधाचे दर वाढवले, खूप काही सांगण्यासारखं आहे. वेळ बराच झालेला आहे. मला पुढं दोन अजून बैठक आहे, म्हणजे बैठक म्हणजे तसं पाहिजे. मला देवेंद्रजींनी सांगितलं माड्याची एक कार्यकर्त्यांची बैठक घ्यायची आणि दुसरी बोर्डची बैठक घ्यायची. दिवसेंदिवस बारामती लोकसभा मतदारसंघाचं वातावरण चालू आहे. त्याच्यात एकनाथराव आणि देवेंद्रजी दोघांचं योगदान आहे आणि सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. सगळ्यांना आज देशाचं भलं करायचं असेल तर मोदींच्या शिवाय पर्याय नाही ही गोष्ट लक्षात आलेली आहे. त्याकरता माझ्या अजिबात दुसरा कुठलाही गावठी भावकीचा विचार न करता बाबा तो इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नवीन विकासाचा पर्व सुरू होण्याच्या करता एकमेकाचे हेरगावे सोडून एकमेकाचे नाराजी किंवा एकमेकाचा विश्वास सोडून आपण सगळेजण महायुतीचं काम मनापासून करूया. आणि आम्ही जे शब्द दिलेले देवेंद्रजींच्या बरोबर जी चर्चा झाली त्या सगळ्या शब्दाचा निश्चितपणे आम्ही पूर्तता त्या ठिकाणी करू. हा अजित पवारांचा शब्द आहे.